Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हा मेसेज जाईल आता हे सगळं बघितल्यानंतर। आपल्यासोबत गजानन काळे पण आहेत जे नवी मुंबईतून आलेत। तुम्ही आयुक्तांच्या बंगल्यावरती काही वोटर्स रजिस्टर असं दाखवलं, काय प्रकरण आहे? बेलापूर विधानसभेचा यादीबा क्रमांक 300 आहे, ज्याच्यावरती 127 नावं अशी आहेत की त्या 127 नावांचा पत्ता हा आयुक्त निवास आहे। म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या घरी ही मंडळी 127 राहतात, ज्यांचा कुठलाही घर क्रमांक नाही, कुठलीही सोसायटी नाही। कुठून आले ते 127 मतदार आणि कोणी नोंदवले आणि पंचनामे करून सुद्धा त्यांचे पत्ते का दुरुस्त होत नाही, हा मूळ प्रश्न आहे। पण तुम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली काही बाब? आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली, आयुक्तांनी जिल्हाधिकारी जे निवडणूक अधिकारी असतात त्यांच्या लक्षात आणून दिली। आता नावं कधी डिलीट होतील, बहुधा महापालिकेचं इलेक्शन झालं की ती नावं डिलीट होतील की काय भारतीय जनता पक्षाकडून, याची आम्ही वाट पाहतोय। हे 127 मतदार जे आहेत जे त्यांच्या नावावरती नोंदवले, ती कुठं तुम्ही त्याची काही तपासणी केली की हे लोक आहेत नाही आहेत अस्तित्वात, काही बाहेरचे आहेत इथले? आता मुळातच घरावरती आयुक्तांच्या 127 नावं असताना गंभीरच गोष्ट आहे। नेरूळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप ते आयुक्त निवास, एकतर आम्हाला आयुक्त निवासाच्या बाहेर जाऊन नावांचं बोंबाबोंब करावी लागेल की या नावाचं कोणीतरी इथे राहतो का, किंवा नेरूळ रेल्वे स्टेशनला किंवा पेट्रोल पंपला, याचं उत्तर खरं म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनीच दिलं पाहिजे की 127 नावं जी तुम्ही नोंदवली, म्हणजे सर्वसामान्य माणसाला नोंदवायचं असेल तर त्याला रेसिडेन्शियलचा पुरावा द्या, त्याला आधार कार्ड द्या, त्याला 10 गोष्टी द्या, त्यांच्यानंतर बूथ लेवल ऑफिसर जो असतो तो जाऊन तपासणी करतो, तो पंचनामे करतो आणि मग आमची नावं समाविष्ट होतात। मग ही 127 नावं एक तर निवडणूक अधिकारी डोक्यावर पडले असतील किंवा आयुक्तांच्या घरी 127 माणसं राहत असतील, बहुधा गुहा तयार केली असेल आणि आयुक्तांना याची कल्पना नसेल। पण तुम्ही शौचालयावरती पण काही नावं नवी मुंबईमध्ये रजिस्टर्ड आहेत, तुम्ही ते शोधलं, ते कुठं सापडलं तुम्हाला? आम्ही मतदार यादीचं वाचन करत होतो आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट लिहिलंय, नाझमीन काझी, तिच्या वडिलांचं नाव शरीफा काझी, राहण्याचा पत्ता काय तर सुलभ शौचालय। सुलभ शौचालयाच्या वरती लोक राहतात वगैरे असं काय आहे किंवा काही विषय हा नाहीये की तिथे कोण राहतं की नाही, मुळात सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर तुम्ही नोंदणी केली, सर्वसामान्य माणसाच्या घरचा पत्ता असतो त्याची नोंदणी लवकर होत नाही, बरं केली तर गेली, तिथे कोण राहतंय का नाही राहत? मला काल कलेक्टरांनी लिहून दिले की 2 वर्षापूर्वी तिथे कोणीतरी राहत होतं। आम्ही आजूबाजूच्या 50 लोकांना विचारलंय की त्या सुलभ शौचालयात ह्या नावाचं व्यक्ती राहत, बरं 2 वर्ष तुमचे बूथ लेवल ऑफिसर सातत्याने एका यादीवरती 1200च्या यादीवर 5-5 वर्ष एक बूथ लेवल ऑफिसर काम करतो, 2 वर्ष त्याला माहीत नाही। म्हणजे नाझमीन काझी आणि तिचे वडील शरीफा काझी यांनी 2 वर्षात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला मतदान केलं, आता आम्ही लक्षात दिल्यानंतर वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे। ठीक आहे, म्हणजे हे जे घोळ आहेत या घोळांसकट जर उद्या निवडणूक घोषित झाली तर काय करणार? नाही बघा, आता राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, जर घोळांसहित निवडणूक जाहीर झाली, आता 127 नावं आयुक्तांच्या निवासस्थानाच्या इथे आहेत, 127 चिठ्ठ्या आम्ही आयुक्तांच्या बाहेर टाकणार, त्या चिठ्ठ्या ह्या 127 जणांनी घेऊन जावं। त्या चिठ्ठीत आम्ही लिहून ठेवलेलं आहे की जर आपण मतदानाला आलात तर आपलं हळदी कुंकू ताट वाटी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना बूथवरती सत्कार करेल। ठीक आहे, तर ही अशी सगळ्या गमती जमती आहेत की मयत लोकांची नावं आहेत, शौचालयावरती नावं नोंदलेली आहेत, काही ठिकाणी एका प्रकारे आयुक्तांच्या बंगल्यावर नाव असणे फारच। तुम्ही कुठून आलात? आम्ही सोलापूरहून आलो। अच्छा, इतक्या लांबून? हो, आणि आज सोलापूर, सातारा या सगळ्या भागातनं असंख्य शिवसैनिक आलेले आहेत। पण तिकडे कुठे, तिकडे वोट चोरी झाली आहे का? सगळीकडे आहे हा प्रकार, अखंड महाराष्ट्रामध्ये हा प्रकार चालू आहे। आज मतांची चोरी आणि सत्तेसाठी काय पण असं ह्या लोकांचं जे चालू आहे। काय आक्षेप काय तुमचा? मग आता तुम्ही हरलात की आक्षेप घेता? नाही, आम्ही हरलो नाहीये, आम्ही कुणाला मतदारांना हरू देणार नाही, खऱ्या मतदारांना। आणि जे मतदार आहेत की जे आज खरे मतदार नाही आहेत आणि जे आज मतांची, आज आपली लोकशाही जिवंत ठेवली जात नाहीये, आज आपलं संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे आणि हे वाचवण्यासाठी आम्ही जीवाच्या आकांताने लढतो आहोत। आमच्या लढाईमध्ये नक्की लोकशाहीचा विजय होईल। माननीय उद्धवजी, तुम्ही यादीचं वाचन करताय का बेसिक? हो, आम्ही का तुम्ही कुठला मतदारसंघ? आम्ही सोलापूरमध्ये शहर मध्य मतदारसंघामध्ये राहते, सोलापूर शहरामध्ये, आणि आम्ही मतदारसंघामध्ये मतांच्या याद्यांचं जेव्हा वाचन सुरू होतं त्यामध्ये दुबार मतदारांची संख्या असंख्य आहे, फेक मतदारांची संख्या असंख्य आहे आणि त्यामुळे हे सगळं थांबवण्यासाठी आज उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तुम्ही अगदी सभेतल्या भाषणासारखं बोलता, तुम्ही एक्झॅक्ट टू दी पॉइंट बोलत नाही, हा प्रॉब्लेम। आता मुद्दा असा आहे की अशा ज्या गोष्टी आहेत त्या फेक नावं, दुबार नावं, तिबार नावं, हा गोंधळ जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो व्हावा अशी इच्छा आहे।
कॅमेरामन सचिनसह अभिजित, मुंबई तक.